कुठलंही विद्यापीठ किंवा कुठलंही कॉलेज हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी असतं. अजूनही गेली 12 वर्षात मराठी भाषा भवन पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाच्या माध्यमातून उभं राहू शकलं. कुलगुरूंची मोठी जबाबदारी आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर 23 फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा पुणे विद्यापीठावर काढण्यात येणार आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी माझ्यासोबत मनसेचे नेते गजानन काळे आहेत. गजाननजी, 23 तारखेला पुणे विद्यापीठावर अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघतोय. काय मोर्चातील प्रमुख मागणी? नाही, मला वाटतं गेली अनेक वर्ष आपण बघताय, 10 ते 12 वर्ष 1949ला पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, जे आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. मराठी भाषेचा प्रचार प्रसार करायला आणि मराठी भाषा संस्कृतीचा संवर्धनासाठी अजूनही गेली 12 वर्षात मराठी भाषा भवन पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाच्या माध्यमातून उभं राहू शकलं. विषय हॉस्टेलचा असो, प्लेसमेंटचा असो किंवा 111 शिक्षकांच्या पदवी भरतीचा असो, या सगळ्या प्रश्नावरती अमितसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या सोबत पुणे विद्यापीठावरती 23 फेब्रुवारीला हा धडक मोर्चा निघणार. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रात जो राडा झाला रामाच्या नाटकावरून, त्या संदर्भातील मनसेची भूमिका या मोर्चातून काय दिसणार? हो, निश्चितपणे अमितसाहेब ठाकरे याच्यावरती भूमिका मांडतील. मला वाटतं कुठलंही विद्यापीठ किंवा कुठलंही कॉलेज हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी असतं. या पद्धतीचे राडे निश्चितपणे निषेधार्ह आहेत. पण त्याचबरोबर विद्यापीठ प्रशासनाने याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे की कोणाच्याही धार्मिक भावना दुखावता कामा नये. मला वाटतं की मुलं खूप मोठ्या प्रमाणात एका मानसिकतेमध्ये दडपणाखाली आहे, दहशतीखाली आहेत. हे भीतीचं सावट प्रशासनाने पुढाकार घेऊन दूर केलं पाहिजे. नक्कीच विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विद्यापीठाला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढला जातोय. मात्र नुकताच पुण्यातून ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आणि त्यात विद्यार्थी ड्रग्जच्या आहारी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जात आहेत. तर यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विद्यार्थी सेना काही वेगळे उपक्रम राबवणार आहे का विद्यार्थ्यांना किंवा तरुण पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी? मला वाटतं रणजित शिरोळे यांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही महिन्यांपासून आणि पूर्ण पक्ष आणि विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आम्ही एक जनजागृती अभियान पुणे शहरामध्ये राबवतोय. पण त्याचबरोबर कुलगुरूंची मोठी जबाबदारी आहे की 800 कॉलेजेस आहेत पुणे विद्यापीठ अंतर्गत. या सगळ्या कॉलेजेसमध्ये सुद्धा ही मुलं ड्रग्जच्या आहारी जाऊ नये याच्यासाठी एखादं कॅम्पेनिंग, एखादी मोहीम, एखादं अभियान विद्यापीठ प्रशासनाने निश्चितपणे हाती घेतलं पाहिजे. आणि तशी मागणी अमितसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून 23 फेब्रुवारीच्या मोर्चाला आम्ही निश्चितपणे कुलगुरूंकडे करणार आहोत. नक्कीच, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर विद्यापीठाला जाग यावी यासाठी हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा काढण्यात आला आहे, असं स्वतः गजानन काळे यांनी सांगितलं. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.